काही दिवसांपूर्वी पनवेल महानगरपालिकेच्या मालिकेचे असणारे देहरंग धरणातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर गाळ माती काढण्याचे काम जोरदार चालू असताना वाहतुकीमुळे स्थानिक आदिवासी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता। त्या संदर्भात ग्रामविकास संघर्ष समितीच्या वतीने गणपत वारगडा यांनी तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांना पत्र देऊन भेट घेतली। त्यावर बेकायदेशीर माती काढणे व साठा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते। तसेच अनेक वृत्तपत्रात बातमी प्रसिद्धी होताच देहरंग धरणातील बेकायदेशीर माती काढण्याचे काम तात्काळ थांबले। परंतु वीटभट्टी करिता बेकायदेशीर माती साठा करण्यावर महसूल खात्यांनी अद्यापही कोणतीही कारवाई केलेली दिसत नाही। त्यामुळे तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांनी बेकायदेशीर वीटभट्टी करिता मातीचा साठा करणाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते। मात्र मातीचा साठा करणाऱ्यावर कारवाई शून्य असल्याचे समजल्यानंतर तहसीलदार यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज।